द्या. त्यानंतर मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये आपण जर पाहिलं तर प्रभाकर उघडेला आपण लेग पंचांच्या व्यवस्थेमध्ये पाहतोय. आज ऑफिशियल म्हणून ते आज काम पाहतात. स्ट्राईक एंड फलंदाज आपण पाहिला तर 6 स्टार विक्रम संघाचा प्रसाद हवालीला आपण पाहतो आणि त्याच्या सोबतीनं डावखुऱ्याचा फलंदाज ज्यानं आपल्या अगदी क्रिकेटवरती चांगला अगदी अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न केलाय तो जयेश वसाळेला. पहिलाच बॉल वेगवान गतीनं अगदी गावदेवी फणसवाडी संघाचा गोलंदाज सचिन हा गोलंदाज पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अगदी गतीमध्ये फेकला होता. बॅटची टॉपेज घेतली होती पण धाव मिळणार नाही. अगदी हॅलो. तर मॅन ऑफ द मॅच पांडुरंग ठरलाय. तर मी विनंती करतोय मंगलवीर यांना विनंती करतो की आपण मंगेश भगत यांच्या पवित्र शुभ हातानं आपण त्यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण पुरस्कार करायचा आहे. आज त्यांची खेळी खूप चांगली राहिली या मैदानाच्या वर. चला धन्यवाद. यस नानू सर. यस मैदानावरती काय घडत होतं जो सामना बेजाचा अगदी शिल्पाकार ठरला होता मागच्या मॅचमध्ये ज्याच्या नावावरती 8 धावा राहिल्या होत्या प्रसाद धावाली तो 0 धावसंख्येवरती बाद झाला. हे विसरून चालणार नाही कारण तिथे सचिनची गोलंदाजी एक लाजवाब पाहायला मिळते. 2 चेंडू फेकले त्यामध्ये 1 विकेट आणि 1 चेंडू डॉट म्हणजे कदाचित 2 चेंडू डॉट फेकले आणि 1 सफलता मिळवली. एक चांगले काम इथे केले जाते. फलंदाज दाखल झाले तिसऱ्या क्रमांकाचा किरण हा फलंदाज दाखल झाला. पंच आमच्याकडे वळून सांगते इट इज अ वाईट चेंडू. आता खराब लाईनवरती गोलंदाजी करतोय सचिन हा गोलंदाज. आता लाईनवरती येऊन त्याला ती गोलंदाजी आता करावा लागेल कारण समोर फलंदाज किरणला आपण पाहतोय मागच्या मॅचमध्ये सुद्धा चांगला खेळ त्याचा राहिला. आता जयेश पासाळीला इथून जास्तीत जास्त ट्राय घेणं गरजेचं ठरेल कारण जयेश पासाळीच्या बॅटमधून धावा मागच्या मॅचमध्ये पाहिला नाही. पंच पुन्हा सांगतील की त्याच दिशेमध्ये गोलंदाजी खराब पाहायला मिळते. आणखीन एक अवंतर धाव आपल्या धावफलकावरती आड केली जाईल. 2 धावा धावफलकीवरती आपण पाहतोय. जयेश पासाळीला जास्त ट्राय घ्यावाच लागेल कारण त्याच्या पाठमधून मी आज 2025-26 मध्ये फॉर्ममध्ये असलेला खेळाडू पाहायला मिळतोय. जोरदार अपील केली जाते. पंच सांगतील की हा चेंडू डॉट गतीनं फेकला जातोय. सचिनची गोलंदाजी गावदेवी फणसवाडी संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2 संघ एकमेकाच्या विरोधामध्ये अनेक वेळा आलेत. आज नबाड पुन्हा एकदा दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली आणि त्यांची मॅच आपल्याला पाहायला मिळते. बॅटच्या मधोमध चेंडू जाईल का सीमा पार ठोकला जातोय. इथे किरणच्या बॅटमधून क्लासिकल फटका मोठा फटका सालामीसाठी षटकार. आवड मला ज्याची मी त्याला संघाचं धावफलक पाहिलं तर 8 या आकड्यावरती आपण पाहतो. एक प्रमुख फलंदाज प्रसाद आवले बाद झाल्यानंतर ही जबाबदारी त्याला घ्यावा लागेल. इथून कालच्या गतीत चेंडू फेकला काहीसा खाली राहिला. चेंडू उसळ घेत नाही अगदी गतीमध्ये परिवर्तन. आता चेंडूची लाईन थोडीशी बदलली गोलंदाजानं. अगदी त्या शैलीवरती जर गोलंदाजी केली तर नक्कीच आक्रमण बनवू शकतं आणि त्या दृष्टिकोनातून ही गोलंदाजी सध्या मैदानावरती सुरू आहे. गावदेवी फणसवाडी संघाची मोठा फटका बॅटची टॉप एज षटकार मारल्यानंतर दुसऱ्या अटॅकमध्ये टिपला जातोय जेल आणि संपुष्टात आलाय फलंदाज किरणचा खेळ. बॅट टू डगआउट. प्रवीण हवालीला पाहतोय आमचे जवळचे मित्र आहेत आणि ते देखील चांगला खेळ मैदानावरती करतात. मागचा सामना जर पाहिला नजर टाकले तर अगदी एका चेंडूमध्ये 3 धावेची गरज होती तेव्हा त्यानं चौकार एक लगावला आणि तो सामना जिंकला आणि दुसऱ्या फरीमध्ये दाखल झाला आणि हे देखील चित्र त्याला या मॅचमध्ये सुद्धा रंगवावा लागेल. आता स्ट्रायक एंडला फलंदाज जर पाहिला तर आपण सलामीला आला होता. पहिल्या षटकामध्ये एकही चेंडू फेस केला नाही आहे. जयेश पसाळीला आपण पाहतोय त्याच्या बॅटमधून
अद्याप एकही धाव जमा झाली नाहीये. पण इथून चांगला खेळ त्याला करावा लागेल. चला स्पीडअप करा. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. पप्प्या या गोलंदाजाला पाहतोय. पहिलाच बॉल जयेश पसाळेसाठी शरीरवेर मादा गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नो चेंडू. बघा नो चेंडू पैकला जातोय. पंचांची अचूक नजर. तर पंचांकडे कुठल्याही पद्धतीने उजड मांडू नका मित्रांनो. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. तर जे काय डिसिजन असेल पंच आमच्याकडे पोचवा. नो चेंडू. नो चेंडू. पंचांची वाद करू नका मित्रांनो. पंच हे क्रिकेटमध्ये दैवत हे मानले जातात. अगदी त्यांच्या उपस्थितीच्या नुसारच सामना सुरू होतो. आणि हे सातत्याने आपण पाहतोय. पंच मैदानावरती जोपर्यंत जात नाही ना, तोपर्यंत कुठल्याही पद्धतीने सामना सुरू होत नाही. म्हणून क्रिकेटमध्ये त्याला अगदी देवासमान मानलं जाते. आणि 9 चेंडू मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू फ्रीट या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज जयेश वसाळीसाठी हा चेंडू फ्रीटवरती आक्रमण बनेल का? अगदी यासाठी डगआउटमधून अपेक्षा असतील की एखादा मोठा फटका जयेशच्या बॅटमध्ये. स्पीडअप. आपण स्पीडअप करा. टीम फणसवाडी संघ. वेळ आपण जास्त खर्च करू नका. फ्रीटची संधी जयेश पसाळ या फलंदाज हा चेंडू अगदी पुन्हा एकदा त्याच गतीनं फेकण्याचा प्रयत्न केला होता. अगदी फ्रीटच्या बॉलवरती आक्रमण करता आलं नाही. आपण या वेळेला चांगला चेंडू रिलीज केला होता. आडव्या पट्ट्यानं त्याला फक्त सन्मान देण्याचं काम केलं आणि त्या बॉलवरती मिळतील 2 धाबा. 2 धाबेनं संघाचं धावफलक जर पाहिलं 11 या आकड्यावरती. अकरा धावा धावफलकावरती पाहतोय. पोप्या तोंडाचा महागडी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. एक नो चेंडू फेकला. तिथून जयेश पसाळेसाठी अगदी खोलवरचे चेंडू फेकण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटनं तिकडे क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग सध्या तरी पाहायला मिळाली. एक सिंगलवरती समाधान मानावं लागलं. सिंगलनं धावफलक पुढे सरकलाय 12 या आकड्यावरती. चला लगेच आपण फिल्डिंग सजावट करायची आहे. कारण डावखुरा त्याचा फलंदाज असल्या कारणाने त्या आणि प्रत्येक चेंडूमध्ये फिल्डिंग या या विभागासनं चेंज केली जाते आणि ते सातत्याने पाहिलं जातं. प्रवीण स्ट्रायक एंडला तर प्रवीण या फलंदाजाला आपण पाहतो. अगदी रक्षण सजवलंय त्या गतीनं त्याला फलंदाजी कुठल्या दिशेनं करायचे ते अगदी नजर वळवून पाहत असतो आणि त्यासाठी तो प्रयत्न करतोय. चला लगेच फिल्डिंग लगेच सजवा मित्रांनो. आपण जास्त वेळ खर्च करतात. घड्याळावरती जर पाहिलं तर 2 वाजून 3 मिनिटं आपण घड्याळाचा आकडा पाहतोय. आपण जरा थोडं स्पीडअप करा. स्वतः ग्राउंड टू राऊंड गोलंदाजाला क्षेत्ररक्षण करायचं होतं. तत्पूर्वी फक्त सिंगलचा प्रयत्न जयेशनं सांगितलं की सिंगल मिळेल आणि सिंगलनं धावफलक जर पाहिला तर 13 या आकड्यावरती आपण पाहतोय. या षटकाचा जर विचार केला तर अद्यापही चेंडू फेकले तर 3 आणि येणारे अजूनही 3 चेंडू अगदी निर्णायक असतील आणि निर्णायक चेंडू फेकावाच लागतील. कारण आपण जर विचार केला तर 5 स्टार वेकरा संघाकडे शेवटच्या क्षणापर्यंत फलंदाजी ही आपल्याला चांगली पाहायला मिळते. तितकीच दादागिरीची गोलंदाजी त्याची सातत्याने आपण पाहतोय. अगदी बऱ्याच वेळा रनरअप होताना मी या संघाला पाहिलंय आणि आज या ठिकाणी संधी मिळाली आणि त्या संधीचा फायदा घेण्याकरिता त्यांना प्रयत्नाच्या पराकाष्ठ मैदानावरती करावा लागतील. पंच आमच्याकडे वळू सांगतील की इट इज अ वाईट चेंडू. खराब चेंडू. गतीमध्ये थोडासा बदलाव केला. डावखुरी हाताचा जेव्हा जेव्हा फलंदाज मैदानावरती फलंदाजी करतो तेव्हा उजव्या हाताच्या गोलंदाजाला ते चेंडू फेकणं थोडेसे कठीण होतात आणि हे चित्र मैदानावरती आपण पाहतोय. 2 धाब्यानं संघ जर पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतं 15 या आकड्यावरती.
चला प्रत्येक चेंडूवरती आपण फिल्डिंग सजवण्यासाठी वेळ मिळणार नाही मित्रांनो. काय मालट असेल ही वारंवार तुम्हाला सूचित करतो आम्ही समालोचन कमिटीच्या वतीनं आणि चांगली श्रीबात मैदानाच्या आतमध्ये केली जाते दोन्ही संघाच्या बाजूनं. मोठा फटका प्रवीणच्या बॅटमधून शतरक्षक दूरवरचा प्रवास लॉंग गॉन मधून चेंडू निघून जाईल. एक टप्पा चेंडू सीमापार 4 धाब्यांसाठी. नक्कीच 4 आल्या 4 न संघ पुढे सरकलाय. 19 या धावसंख्येवरती त्याला स्पीडअप करा. प्रत्येक चेंडूमध्ये आम्ही सांगणं बरोबर वाटत नाही. आपण सहकार्याची भूमिका ही सांभाळली पाहिजे. हे सगळं आपण मॅनेजमेंट करणं आयोजकांसाठी हे फार महत्त्वाचं असतं. त्यासाठी प्रयत्न लाजवाब चेंडू बराच वेळ हवेमध्ये शतरक्षक त्या ठिकाणी पोचलाय आणि फलंदाज होईल बाद. प्रवीण हवाले बॅट टू डगआउट. नक्कीच परवीन बाद झाल्यानंतर स्वप्नील येईल की काय हे आमच्या आमचे कॅमेरामॅन सांगतील की स्वप्नील मगाची मैदानावरती आला होता पण एकही चेंडू पेस केला नाहीये. पण नक्कीच तो सामना जिंकला आणि आमच्या अगदी लाईव्हच्या विवट माध्यमातून आपण जर पाहिले तर तिचे खूप मोठे फॅन वर्ग आहेत आणि ते देखील स्वप्नीलला इथून शुभेच्छा देतात. स्वप्नील एक चांगला खेळाडू आहे. त्याच्या माध्यमातून मी जर पाहिलं तर मलडुंगा परिसरातील एक नामवंत स्पर्धेमध्ये विजेच्या ट्रॉफीमध्ये एक उत्कृष्ट गोलंदाजाचं किताब त्यानं घेतलं होतं. चौथा षटक फेकत होता. त्याला वाटलं नव्हतं की मला उत्कृष्ट गोलंदाजाचं किताब मिळेल आणि ते बक्षीस त्याला मिळालं होतं. त्याला खूप आनंद होता. ते देखील आपल्यासोबत जॉईंट होतील तेव्हा आपण त्यांच्याशी संवाद साधू. हे मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दिलीप दाखल झालाय. दिलीपला इथून चांगला खेळ करावा लागेल. उलटास बॉल जागा बनवायची होती. चेंडू बराच वेळ हवेमध्ये स्वतः एस्ट्रक्षक जेल टेबिल फलंदाज होईल बाद. ममय वाले केला नाही फलंदाज वाद होईल. आउट गेला होता इथे पूर्णपणे चेक केला जाते. नवीन फलंदाज ज्या फलंदाजाची आपण अपेक्षा करत होतो तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील हवालेला आपण पाहतोय. दोन षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकामध्ये फलंदाजी करत असताना 6 स्टार वेकना संघाचा धावफलक 19 आकड्यावरती 4 फलंदाज बाद झालेत. मिडल ऑर्डरचे फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सलामीवीर फलंदाज आपण जर ज्याच्याकडे नजर टाकले तर जयेश पसळच्या बॅटमधून मोठाले फटके येत नाही. त्यासाठी अपेक्षा असतील अगदी डगआउटमधून आणि स्वप्नील नो स्ट्राईक एंडला. चला स्पीडअप करा. चला शेवटचा षटक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज बाळूला आपण पाहतोय. अगदी लवर फुल टॉस चेंडू मैदानाच्या आतमध्ये सरळ ड्राईव्ह केला जातोय. लॉंग गॉन मध्ये दुसऱ्या दाबेचा प्रयत्न अगदी पैकी खराब. अचूक जर पाहायला मिळाली ती तर कदाचित जयेशला परतावा लागला असता. गुड रनिंग बिडन द विकेट मिळतील 2 धावा आणि 2 धाबेनं संघाचा धावफलक 21 या आकड्यावरती आपण पाहतोय. 21 धावा धावफलकावरती बाळवा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. अगदी लवर फुलटॉन चेंडू डावकुरे आताच्या फलंदाजाला चेंडू जास्तीत जास्त रिलीज करणं थोडंसं कठीण परिस्थिती असते आणि त्या कठीण परिस्थितीला अगदी आपल्या बाजूने कसं आणायचं ते बाळू सातत्याने करत असतो आणि हे करावं लागेल. येणारे 5 बॉलमध्ये चांगली गोलंदाजी. बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू फेकतो पण वेग तितक्याच भन्नाट वेगाने गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी बाळूच्या माध्यमातून अगदी स्वप्नीलनं कानमंत्र दिलेत इथे जयेशसाठी की इथून चांगली फलंदाजी करायची आहे. चेंडू कुठल्या पद्धतीनं इथे पडले जातात. चेंडू कशा पद्धतीनं रिलीज करायचे कशा पद्धतीनं त्याला खेळून काढायचंय हे स्वप्नीलला पूर्णपणे ठाऊक आहे आणि त्यांनी ते सांगितलंय. पण या बॉलवरती कशा पद्धतीने फलंदाजी होईल हे तितकंच महत्त्वाचं असेल.
लवरफुल टॉस, गोलंदाजी लाजबाब. लाजबाब गोलंदाजी आवडल्याचे एकदा जोरदार टाळ्या. कारण हे चेंडू जास्तीत जास्त आपल्याला गोलंदाजाच्या माध्यमातून रिलीज होताना पाहायला मिळत नाहीये. पण बाळूने केलेली गोलंदाजी 2 चेंडूमध्ये एक चांगली पाहायला मिळते. बॅटरला कुठल्याही पद्धतीनं बॅट उचलू देत नाहीये. अगदी अक्षरशः पायामध्ये बैड्या टाकल्या की काय हे चित्र आता सध्या मैदानावरती आपण पाहतोय. वाह, क्लास गोलंदाजी, लाजबाब गोलंदाजी, जोरदार अपील पंचांकडे. तर पंच जे डिसिजन काय असतील ते आपण 2 पंचांच्या नक्कीच 3 चेंडू अगदी गोळीच्या वेगानं रिलीज झालेत. अगदी जागावरती थांबवण्याचं काम केले. जयेश पसाळीला अगदी कुठल्याही पद्धतीनं चेंडू खेळू देत नाहीये. बॅटला चेंडू स्पर्श होत नाहीये. व जे फलंदाज होईल बाद. जयेश पसाळीला परतावा लागेल. जयेश पसाळे स्वतःवरती नाराज असेल. कल सुबह पनवेल निकलना है. फलंदाज आपण पाहिलं तर गुरुनाथ मैदानावरती दाखल झाले. 4 चेंडूचा खेळ संपलाय. गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त आपण जर पाहिलं तर या षटकामध्ये धावा खर्च केल्यात 2. लाजबाब 4 चेंडू फुटले त्यामध्ये 1 विकेट. मग स्वप्नीलला अजून 1 चेंडू पेस करायला मिळालेला नाहीये. या चेंडूवरती जर सिंगल आली तर स्वप्नीलला एखादा चेंडू पेस करायला मिळेल. या चेंडूवरती मोठा फटका तर धावा थोड्याच्या आपल्याला जास्त बंधना पाहायला मिळेल. पण इथून गुरुनाथ या फलंदाजाला प्रयत्न करावाच लागेल. कारण इथून एखादा मोठा फटका 2 चेंडूमध्ये. चला स्पीडअप करा. थोडा फास्ट घ्या मित्रांनो. चला गोलंदाज लगेच चेंडू आपण फेकायचा मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडूचा खेळ अजूनही बॅलन्स. गुरुनाथसाठी अगदी ट्राय चेंडू सिंगल मिळाली आणि सिंगलना अगदी फक्त धावफलक 22 या आकड्यावरती आपण पाहतोय. स्वप्नीलनं 1 चेंडू खेळावा असं आम्ही आमच्या कमिटीच्या वतीनं हे आम्ही सूचित करतोय. स्वप्नीलसाठी हा मोठा फटका आणि स्वप्नीलला अगदी पूर्णपणे ठाऊक आहे की हा चेंडू टार्गेट सेट हा चेंडू त्याला खेळायचा आहे आणि त्या चेंडूवरती काय आक्रमण होईल. शेवटचा बॉल या मॅचमध्ये या इनिंगमधील आपण स्वप्नील हवाली फलंदाज. स्वप्नीलच्या बॅटमधून चेंडू हवाई सफर करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये लॉंगॉनला टिपला जातोय. जेल संपुष्टात आलाय. स्वप्नील हवालीचा खेळ आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी गरज असताना 6 स्टार बेकरा संघ जाऊन पोहोचलाय. 22 या आकड्यावरती येणारे 18 चेंडू विजयासाठी 23 धावेची गरज. विजय
तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय नंबराचे वाडी संघ. चांगला खेळ मैदानावरती गेला आणि इथून जिंकणारा संघ जर आपण पाहिला तर मल्लंगड संघाचा संगणक आपण कॉम्बॉक्समध्ये लगेचच या इथून विजय संघ आपल्या विरोधामध्ये खेळेल. चला फलंदाज थोडं फास्ट करा आपण. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. जोमा आणि पप्प्या ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. येणाऱ्या 24-18 बॉल आणि विजयासाठी 23 धावेची गरज. डिफेंड करण्यासाठी एका बाजूनं 5 स्टार बेकरा संघाला आपण पाहतोय, कारण या धावा रोखण्याची ताकद देखील आपण पाहतोय. त्याच्याकडे गोलंदाजीचं भरण असलेला हा संघ सध्या तरी आपण पाहतोय, पण या मॅचमध्ये ते करावा लागेल. आता इथून बाट बघून कोणाची चालणार नाही आहे, कारण इथून जोमा स्ट्राईक एंडला, नो स्ट्राईक एंडला आपण पप्प्याला पाहतोय. ज्या पप्प्यानं चांगली गोलंदाजी केली होती आणि पहिला षटक गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण पाहिलं तर जयेश पसाळेला आपण पाहतोय. जयेश पसाळेला पास आणि पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज. दोन्ही संघाला बेजाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. येणाऱ्या 18 चेंडू 23. पहिलाच बॉल वेगवान गतीनं चेंडू फेकला जातोय. त्याच गतीनं चेंडू फेकले जातात. बघा क्लास गोलंदाजाकडे आहे आणि तोच क्लास इथे दाखवण्याचा प्रयत्न. जिथे शेवटच्या षटकामध्ये गावदेवी फणसवाडी संघाचा गोलंदाज बाळूने केलेली गोलंदाजी ती लाजबाब राहिली, कारण तीन धावा खर्च केला आणि 2 विकेट आणि त्यामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि या षटकामध्ये सुरुवात देखील चांगली पाहायला मिळते. वा वा क्लास गोलंदाजीमध्ये अगदी जयेश पसाळीला अगदी जीवाचा पराकष्ट करून ही गोलंदाजी करावाच लागेल. सांगितलंय संघनायकाने काही चेंडू का फेकायचे, इथून जिंकण्याचा प्रयत्न आपल्या बाजूने खेचून नेण्यासाठी. पहिला षटक हा वेगवान गतीनं फेकला जातोय. जितकाच वेगवान फलंदाजी हवी असते ती आपल्याला पाहायला मिळत नाही पप्प्याकडून आणि त्याला साथ देण्यासाठी आपण जोमा या फलंदाजाला पाहतोय. सिंगलवरती खेळतोय, धावफलक सिंगलवरती आपण पाहतोय. चांगली सुरुवात गोलंदाजाने केली आहे. वा लाजबाब गोलंदाजी. अष्टरक्षक तोडीची चूक करतोय. बघा एका धावेसाठी आता संघर्ष केला जातोय. चांगला टप्पा अचूक फेकला जाते. जयेश पसाळीच्या बॅटमधून त्याला जयेश पसाळी सलामीला आला होता, पण एकही मोठा फटका त्याच्या बॅटमधून आला नाहीच होता. वरती तो नाराज होता, पण इथून त्याला माहिती आहे की ते 20 वाचवण्यासाठी मला जिथे चांगली गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे आणि ती गोलंदाजी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये फेकली जाते. पुन्हा एकदा सज्ज झालाय पप्प्यासाठी हा ट्रायकर चेंडू. ती त्याच गतीनं वाईट यॉर्करचा सातत्यानं प्रयत्न केला जाते, तासपटणी केली जाते. आता चेंडू मारण्याचा प्रयत्न होत नाही. या 3 चेंडू इथे लगातारचे डॉट. जिथे बाळूनं फेकलेला षटक शेवटचा लाजवाब पाहायला मिळाला, इथे मात्र त्याच गतीनं गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे. जयेशचा कौतुक करावा लागेल. कमालीचे षटक मैदानाच्या आतमध्ये फेकताना आपण पाहतो. लाजबाब शरीरावरती चेंडू घेण्याचा प्रयत्न राहिला. आता सिंगलचा प्रयत्न कशासाठी, तर स्ट्राईक रोटिंग करण्यासाठी. एक मिळेल आणि एका धाबेच्या बरोबरीनं संघाचं धावफलक 2 या आकड्यावरती आपण पाहतोय. 2 धाबा आणि या षटकाचा विचार केला तर अवघा एक चेंडू फेकायचा आहे आणि हा चेंडू जर डॉट पद्धतीनं फेकला तर मॅचमध्ये शेवटच्या 2 षटकामध्ये एक चांगली पकड आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल किती धावा बनल्या जातील या बॉलवरती. चांगला कुलबरचा चेंडू. आता मात्र गॅप शोधली जाते. शत्रक्षक वेगाने त्या ठिकाणी कनेक्ट झालाय. चेंडूवरती येणार फेकणार तोपर्यंत दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि पंच सांगतील इथे पहिला षटक संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये फलंदाजी करत असता गावदेवी फणसवाडी संघ जाऊन पोहोचलाय 4 या आकड्यावरती. ऐका मंडळी,
कोणाला वस्तीला जर थांबायचं असेल तर आयोजक इथे झोपतात तिथे थांबा आणि हे संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. तर देतील पण आपण आयोजकांशी संपर्क साधू सामना संपल्यानंतर. नक्कीच ये तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल आणि शेवट आपण पाहिलं तर गोलंदाज दुसरा षटक घेऊन आलाय गोलंदाज. तर हा मनोरंजन आहे मित्रांनो, वाईट मानून घेऊ नका कारण मनोरंजन नसेल तर क्रिकेटची स्पर्धा आपण नाईट रजनीमध्ये खेळतोय मग थोडंसं शांत वातावरणामध्ये हे अगदी संगीत ऐकायला मिळते. गोलंदाज गुरुनाथ पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अगदी जोरदार अपील केली होती पंचानं सांगितलं की नो डाऊट अगदी बाईच्या स्वरूपामध्ये धाव घेण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल मिळाली. सिंगलनं धावफलक जर पाहिलं तर 5 या आकड्यावरती आपण पाहतोय. गुरुनाथ गोलंदाज जयेशनं 4 धाबेचा षटक महत्वपूर्ण फेकलाय. आता गुरुनाथला चांगला कमालीचं गोलंदाजी करावं लागेल. मोठा फटका इथे लवर फुलटॉस चेंडू चूक केली जा द्या परबीनच्या माध्यमातून. परबीननं हा झेल सोडलाय की कदाचित सामन्याचा हा चित्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. जेल जेव्हा जेव्हा सोडतात तेव्हा जेव्हा फलंदाजाचा अगदी रोटेशन बदलतं आणि त्याचा अगदी जे रोटेशन कसलं जातं तो पुन्हा एकदा नबाण उभारतो आणि ते आता त्याला करावं लागेल. पप्प्याचा जेल सोडलाय मी म्हणेन. जोमाचा जेल सोडला आणि 2 धावा मिळाल्या. आता जोमा थोडासा फलंदाजी करताना त्याला अगदी प्रेशरमध्ये नाही आहे. आता त्याला फलंदाजी चांगली करायची आहे कारण सामना प्रेशरमध्ये ठेवून चालणार नाही आहे हे जाणलंय त्यानं. अगदी त्यालाही माहिती आहे की सामना जिंकण्याचा अगदी धाडस निर्माण करण्यासाठी प्रयत्नाच्या पराकाष्ठा करावा लागतील. फुलटॉस बॉल अगदी लॉंग ऑनला खेळून काढला क्षेत्ररक्षक आहे तिथे हलक्या हाताने चेंडू उचलला फेकणार. दुसरा धाबायचा प्रयत्न लाजबाब गोडने बिडिंदू विकेट मैदानावरती पाहायला मिळते. 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 9 चेंडू आणि 14चं समीकरण बघा. एका धाबेला संघर्ष दिला जातो महत्व दिला जातो आणि डॉट चेंडूची अपेक्षा असेल पाठीराखे 6 स्टार बेकराला प्रयत्न केले जातात. अगदी ग्राउंडला अगदी गुदगुला करत असताना हा चेंडू खेळून काढलाय. लॉंग मध्ये क्षेत्ररक्षक ही चांगली फिट पाहायला मिळाली पण सिंगल डबलला प्राधान्य देत असताना ज्या जोमाचा जेल सोडलाय तो जोमा आता सिंगल डबलनं अगदी स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतोय. त्यालाही ठाऊक आहे की आता सामना अगदी जवळपास आलाय. सामना जिंकण्याकरिता अजूनही 8 चेंडू आणि 12 धाबेची गरज. हे 2 चेंडू निर्णय फेकले तर मॅच शेवटच्या बॉलपर्यंत एक चांगली पाहायला मिळेल आणि एखादा बिग हिट मोठा फटका टीम गावदेवी फणसवाडी संघासाठी महत्त्वपूर्ण राहील आणि त्यासाठी प्रयत्नाच्या पराकष्ट या दोन्ही संघाला करावा लागतील. त्यासाठी आता सुरू असलेला हा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये गुरुनाथ गोलंदाज बॅटच्या मधोमध जेल सोडला आणि जेलची किंमत इथे दाखवली. आडवा बॅटनं जोमाच्या बॅटमधून षटकार. बिग हिट बाबा 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 कौरा मोठा. सात चेंडू 6 षटकारानं सामना फिनिश करण्यात जातो की काय. या वेळेला मोठा फटका खाण्याचा प्रयत्न तिथे फिल्डर आहे जेल टिपला जातोय. फलंदाज जोमाचा खेळ झालाय समाप्त. 2 षटकामध्ये फलंदाजी करत असताना आपण जर पाहिला 17 धावा. या 6 स्टार बेकरा संघ लगेच फिल्डिंग आपण सजवायच्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लगेच या. पण इथे 6 चेंडू आणि 6 वाचवायचे आहेत. मग हे हातानेच वाचवावं लागतील की पायानं वाचवावं लागतील हे प्रयत्न दोन्ही संघाला करावा लागतील. हा षटक निर्णय असेल मैदानाच्या हातामध्ये हे सध्या तरी पाहायला मिळतोय.
हे चित्र सध्या तरी मैदानावरती पाहायला मिळते. ज्यांना भिजवली त्यानेच धुवणार हे आयोजक आम्हाला सांगतात की नदीला पाणी कमी आहे. सध्याच्या घडीला आपण पाहतोय अगदी उन्हाळ्याचे दिवस पाहतोय नदीला पाणी नाहीये असंही सांगलं जाते. मग सामना जिंकण्याकरिता दोन्ही संघाला गरज आहे. गोलंदाज पाहिला प्रवीण हवालीला पाहतोय. प्रवीणनं हा षटक जर निर्णय फेकला 7 धावा डिफेंड केला तर या हंगामामध्ये त्याची गोलंदाजी सातत्याची दादागिरीचा प्रस्थापित केली जाईल. पण समोर फलंदाज जर पाहिला तर पप्प्याला पाहतोय सलाम मिळालाय. सामना गमावला तर आजचा हा टार्गेट त्यांचा पूर्णपणे फोकस असेल ना तो या पप्प्यावरती असेल. या वेळेला चांगला गोलंदाजी चांगली गोलंदाजी पण सिंगल धावेसाठी ते प्रयत्न करतात. बाईच्या स्वरूपामध्ये का होईना पण ही सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावेचा संघर्ष इथे सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये शांत पवित्र घेतलाय दोन्ही संघानं. टाळ्यांचा कडकड कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही कारण सामना इतक्या ड्रफ आणि टफ स्थितीत पाहायला मिळते. 5 मध्ये 5 मोठा फटका लॉंग गन वरून अगदी चेंडू सीमा पार विजय फटका. सामना जिंकला जातोय टीम गावदेवी फणसवाडी. चला संघानायक लगेच टॉस करण्यासाठी फणसवाडी संघ आणि चांगला खेळ दाखवला मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत. टीम 5 स्टार बेकरा संघ अगदी हाडलक या स्पर्धेमधून तुम्ही बाहेर झालेत पण चांगला खेळ मैदानावरती दाखवला. मॅन ऑफ द मॅच जिथे सामना अडचणीत होता आणि